की हा जो बिबट्यांची समस्या आता निर्माण झालेली आहे ती यावर्षी जास्त तीव्र झालेली आहे की दरवर्षी असते तशीच आहे की दरवर्षीपेक्षा कमी आहे? नाही मॅडम, कसं आहे माहिती आहे का, हम्म. बिबट्या आता चालू वर्षी मानव वस्तीमध्ये जास्त प्रभाव त्यांचा दिसत आहे. इथून मागल्या काळामध्ये बिबटे होते, म्हणजे गेले एक 8-9 वर्षापूर्वी एक 10 ते 12 बिबटे कुठेतरी असल्याचे जाणवायचे. परंतु एक 5 ते 6 वर्षामध्ये त्यांची झालेली झपाट्याने वाढ. बर. कारण ते मांजराशी त्यांचं वंशवळ जुळत असल्यामुळे एका वेळेस एका बिबट्याला कमीत कमी 3 ते 4 पिल्ले होतात. ओके. म्हणजे एक मादी 4 पिल्ले एका वर्षामध्ये देत असेल, त्याची झपाट्याने झालेली वाढ ते पाहता आणि त्यांना भेटत असलेले न भेटणाऱ्या खाद्य त्याच्यामुळे ते मानववस्तीवरती जास्त प्रभाव करतात. बर, पण आता गावांमधली काय परिस्थिती आहे? म्हणजे हे फक्त रात्रीच्या वेळी होत आहेत हल्ले की दिवसा पण होतात? कारण काही व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये तर दिवसा सुद्धा बिबटे दिसत आहेत. मॅडम, आपली पहिली जी शिवण्या बॉम्बेवरती जो हल्ला झाला तो साधारण 9:45च्या दरम्यान झाला. त्यानंतर सकाळी? जे बाबूबाई जाधव, हो सकाळी. ओके. आणि नंतर जे बाबूबाई जाधव आहेत त्यांच्यावरती जो हल्ला झाला तो पहाटे 6च्या दरम्यान झालेला आहे. हम्म. म्हणजे दिवस उजाडाच्या टायमाला शेतकरी ज्यावेळेस शेतीची कामं करण्यासाठी, प्रवांचं खाणं काढण्यासाठी, गाया बाहेर बांधण्यासाठी ज्यावेळेस उठतात त्यावेळेस तो हल्ला झालेला आहे. आणि रोहनच्या बाबतीत तर आपल्याला माहितच आहे की 3-3:30च्या दरम्यानमध्ये दिवसामध्ये हा हल्ला झालेला आहे. ते अगदी वडील सोबत चालत असताना तो हल्ला घडलेला आहे. हम्म. म्हणजे हा असं नाही की रात्रीचा हल्ला होता, तो दिवसा पण जास्त प्रमाण झालेलं आहे. मग शेताबितामध्ये जातात कशी माणसं? म्हणजे असं जर असेल दिवसा पण येतो रात्री पण येतो कुठूनही येतो, मग ऊसाची कापणी जर करायची असेल, ऊसतोड करायची असेल, कशी करायची? मॅडम, परिस्थिती आता खूप बिकट झालेली आहे. हम्म. जे लेबर आता आमच्या भागामध्ये ऊस तोडणीसाठी आलेले आहेत त्यांना देखील आम्हाला संरक्षण द्यावं लागते. आज परिस्थिती अशी आहे की कालच आमच्या गावामध्ये एका आंध्रे म्हणून शेतकरी आहेत, त्यांच्या ऊसाची तोड चालू होती. एका वेळेस 2 बिबटे त्या ऊसाच्या फडातून बाहेर निघाले. बापरे. म्हणजे जे ऊस तोडणी कामगार आहे ते बाहेर शेतीतून बाहेर पळाले. त्याला प्रतिबंध करायचा कसा? प्रत्येक वेळेस शेतकरी तिथं एवढी संरक्षण पुरवू शकत नाही ना. हम्म. पण मग वन आणि खातं काय दिवसेंदिवस करतं? खूप नाही, वन खातं आता सध्या पिंजरं लावते. आमच्या शिरूर भागामध्ये, शिरूर आंबेगावमध्ये त्यांनी असं सांगितलंय की 137 पिंजरे आहेत